स्टुडंट, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीविषयीची माहिती बघत आहोत। यामध्ये आपण भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीचे स्वरूपामध्ये सेकंड नंबरमध्ये बघणार आहोत श्रमविभाजन व स्वभाव विशेष। लिंगभेदामुळे स्त्री पुरुषांची श्रमक्षमता व त्यांचे स्वभाव ठरतात। तर लिंगभेदामुळे स्त्री पुरुषांची क्षमता व स्वभाव ठरतात हा समज मात्र खोटा आहे। समाजामध्ये दिसून येणारे श्रमविभाजन हे प्राथमिक स्वरूपाचे आहे। तर समाजामध्ये जे दिसून येणारे श्रमविभाजन आहे तर ते प्राथमिक स्वरूपाचे आहे। जननक्रियेच्या दृष्टीने स्त्रीचे शरीर नवीन जीव निर्माण करण्यास योग्य आहे। तर नवीन जीव तयार करण्यासाठी स्त्रीचे शरीर हे सक्षम आहे। त्यासाठी गर्भ वाढविणे, मुलाला जन्म देणे, त्यांचे संगोपन व संवर्धन करणे तसेच ही कामे स्त्रीकडे असतात। सर्वसाधारण सोप्या व गुंतागुंती विरहित आर्थिक क्रिया स्त्रियांकडे आहे। तर गुंतागुंती विरहित अशा आर्थिक क्रिया स्त्रियांकडे आहे। तसेच अवघड कामाची कामे पुरुषाकडे हे ठरून गेलेले आहे। तर अवघड जी कामे आहेत तर ती पुरुषांकडे असे ठरलेले आहे। कंदमुळे फळे गोळा करणे तसेच घरची देखभाल करणे हे स्त्रियांचे कार्य आहे। शिकार, मच्छीमारी, लढाया करणे या जबाबदाऱ्या कोणाच्या आहे? पुरुषांच्या। आज घराबाहेर पडलेल्या स्त्रियांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्तुंग अशी शिखरे गाठलेली आहे, परंतु आजची स्त्री उत्तुंग अशी शिखर तिने गाठलेले आहे। स्त्री मुक्तीबाबत स्त्रियांना वाटते की क्षमतेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नसतात। तर क्षमतेचा विचार करायचा झाल्यास स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नसतात। पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी नाहीत। तर त्यामुळे समानतेची भावना निर्माण करावी अशी अपेक्षा स्त्रियांना असते। तर त्यामुळे काय झालेले आहे की स्त्रियांना सुद्धा समान दर्जा प्राप्त व्हावा, पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही अधिकार प्राप्त व्हावे अशा अपेक्षा स्त्रियांची आहे। त्याच पद्धतीने जे लिंगसापेक्ष श्रमविभाजनाचे तसेच लिंगसापेक्ष स्वभाव विशेष आहेत। स्वभाव, बुद्धी, क्षमता, कार्यशक्ती ठरविण्यात सामाजिक स्थिती व त्याला अनुसरून सामाजिकरण महत्त्वाचे असते। तर बुद्धी, क्षमता आहे, तर कार्यशक्ती ठरविण्यात सामाजिक स्थिती व त्यांना अनुसरून जे सामाजिकरण महत्त्वाचे असते। पुरुषांची समजली जाणारी कामे स्त्रियांची समजली जाणारी कामे पुरुष करू शकतात। तर पुरुषांना जी समजतात ती कामे स्त्री सुद्धा करू शकते आणि स्त्रियांना जी कामे समजतात ती सुद्धा कामे पुरुष करू शकतात। त्यांच्या कामाचे स्वरूप समाज संस्कृती ठरवित असते। तर त्यांच्या कामाचे स्वरूप कोण ठरवित असते? समाज आणि संस्कृती। व्यक्तीचा स्वभाव विशेष लिंग सापेक्ष असू शकत नाही। अतिशय क्रूर समजली जाणारी कामे तथाकथित हळूवार व हळवी समजली जाणारी कामे स्त्री लिलया पार पाडू शकते। लिंगसापेक्ष श्रमविभाजन तथाकथित हळूवार व हळवी समजली जाणारी लिंगसापेक्ष श्रमविभाजन लादून स्त्रीत्वाची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करून स्त्री व्यक्तिमत्वाचा विलक्षण कोंडमारा केला जात आहे। तर लिंगभेदामुळे काय झाले? श्रमविभाजन लादून तिला ज्या पद्धतीची कामे करायची आहे तर ती लादून यामध्ये स्त्री व्यक्तिमत्वाचा विलक्षण असा कोंडमारा तिला व्यक्तिमत्वाचं कोणतेही स्थान न देता तिला विलक्षण असा कोंडमारा होत आहे। तसेच स्त्रीची गुणवत्ता व अभिजात वृत्ती, प्रवृत्ती, आवडीनिवडी लक्षात न घेणे, तसेच स्त्रीची जे काही आवडीनिवडी आहे, वृत्ती, प्रवृत्ती आहे त्याकडे दुर्लक्ष करणे, स्त्रीवर अन्यायाने लादलेली जी काही बंधने दूर करणे सामाजिक न्यायाला धरून आहे। तर स्त्रीमुक्ती चळवळीचा हा आक्रोश सामाजिक न्यायासाठी आहे। तर स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रोश कशासाठी आहे की स्त्रियांना योग्य तो दर्जा प्राप्त व्हावा आणि तिला पुरुषाप्रमाणे समान अधिकार प्राप्त व्हावे याकरिता। थर्ड नंबरमध्ये आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व। भारतीय स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही। तर स्त्रियांचा विचार व तिचे मूल्यमापन केवळ पुरुषापेक्ष केले जाते। स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे। तर स्त्रीला सुद्धा स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहे, यावर पुरुषांचा विश्वास बसत नाही। स्त्रीची जनन क्षमतेविषयी अज्ञान असलेल्या समाजात तिच्याबद्दल भीतियुक्त आदराची भावना आहे। तिच्याबद्दल कशी भावना आहे? भीतियुक्त
आदराची भावना आहे. पुरुषांचा विचार जसा स्वतंत्रपणे केला जातो तसा स्त्रीबाबत होत नाही. तर काय होत असते की ज्या पद्धतीने पुरुषांचा स्वतंत्र असा विचार केला जातो तसा स्त्रीबाबत होत नाही. स्त्री आक्रमक नाही, ती बुद्धिमान नाही, तिच्याजवळ महत्वाकांक्षा नाही, हे सर्व म्हणणे आज पूर्ण लंगडे पडले आहे. तर बुद्धिमत्ता, महत्वाकांक्षा नाही, हे सगळे बोलणे हे खोटे पडलेले आहे. साहित्य, तत्वज्ञान, रूढी, परंपरा, समजुती आदी माध्यमातून स्त्रीची व्यक्तिमत्वाची विकृत प्रतिमाच तयार झाली आहे. तर तत्वज्ञान, रूढी, परंपरा, समजुती यांच्या माध्यमातून विकृत अशी प्रतिमा तयार झालेली आहे. पण स्त्रीलाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. बुद्धिमत्ता व महत्वाकांक्षा ही कोणाची मक्तेदारी असू शकत नाही, हे आज सिद्ध झालेले आहे. म्हणून स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे उमगण्यासाठी समाजाने तिला योग्य संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तर स्त्रीला सुद्धा स्वतंत्र असे व्यक्तिमत्व आहे, यासाठी ते समजून घेण्यासाठी तिला योग्य अशी संधी प्राप्त करून दिली पाहिजे. त्यासाठी समाजाने स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हा स्त्री मुक्ती चळवळीचा मूळ असा गाभा ठरलेला आहे. स्त्री पुरुष संबंध हे मानवाच्या परस्पर नात्यामध्ये सर्वात नैसर्गिक नाते आहे. तर स्त्री आणि पुरुषांचे नाते सर्वात नैसर्गिक नाते आहे. त्याला एक भावनिक व नैतिक पातळी ही आहे. भावनिक आणि नैतिक पातळी ही आहे. स्त्री पुरुषांचे संबंध कायमस्वरूपाचे असले पाहिजे, हा विचार मूळ धरून राहिला आहे. आप्तसंबंधाच्या रचनेतील स्त्री पुरुष संबंधाचे नैसर्गिक नाते हरवून गेले आहे. तर स्त्री पुरुषांचे नैसर्गिक असे नाते हरवून गेले आहे. स्त्रीवर अनेक बंधने येऊ लागली. सामाजिक व आर्थिक विषमतेचे कटू फळ म्हणजे स्त्री पुरुष यांच्यातील नैसर्गिक अशा सामाजिक संबंधात बदल होय. नंतर स्त्री आणि पुरुषामध्ये नैसर्गिक संबंधामध्ये सामाजिक बदल होणे हे होय. पती निधनानंतर मरणप्राय जीवन जगण्यापेक्षा जीवन संपविणे हे भारतीय स्त्रिया अधिक पसंत करीत होते. धर्म, रूढी, परंपरा, नीतिमूल्ये यांच्या बळावर स्त्रीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विसर पाळण्यास भाग पाडावे लागले. तर आधीच्या ज्या रूढी परंपरा होत्या, तर या रूढी परंपरामुळे काय झालेले होते की यांच्या बळावर स्त्रीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विसर पाळण्यास भाग पडावे लागले. म्हणून स्त्री ही केवळ वासनेची शिकार बनलेली आहे असे नाही वासनेची शिकार बनलेली आहे असे नाही, तर ती पुरुषांचे अधिकार अपरंपारपणे वाढणाऱ्या समाजव्यवस्थेची शिकार झालेली आहे. तर ती समाजव्यवस्थेमध्ये जे काही वागणूक आहे तर ती त्याची शिकार झालेली आहे. चालत आलेल्या प्रथम परंपरांची ती शिकार झालेली आहे. यामुळे प्रचंड शक्ती असूनही अगतिक ठरलेली आहे. तर ती प्रचंड अशी शक्ती असूनही ती अगतिक ठरलेली आहे. सबला असूनही अबला ठरली आहे. म्हणून स्त्रीमुक्ती चळवळीला बंडखोरी स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व चिरडून टाकणाऱ्या समाजव्यवस्थेविरोधी आहे. तर बंडखोरी स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जी चिरडून टाकणारे समाजव्यवस्था विरोधी आहे. तर समाजामध्ये ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहे तर त्याविषयी ती त्याविषयीची ती तिला योग्य तो स्थान मिळावा किंवा योग्य तो दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी या स्त्रीमुक्ती चळवळीतून प्रयत्न केले जात आहे. स्त्री ही देवता नाही वा कोणती अलौकिक अशी असुरी शक्ती नाही, ती केवळ एक मानव आहे. तर ती देवता नाही वा कोणतीही अलौकिक अशी आसुरी शक्ती नाही, तर ती एक मानव आहे, ती एक व्यक्ती आहे. तिच्याजवळ पुरुषा इतकीच क्षमता आहे. तर ती एक मानव आहे आणि तिच्याकडे सुद्धा पुरुषा इतकीच क्षमता आहे. हाच विचार स्त्रीमुक्ती चळवळीला मांडायचा आहे. तर कोणता विचार मांडायचा आहे की स्त्री देवता नाही, अलौकिक अशी असुरी शक्ती नाही आणि केवळ ती एक मानव आहे, एक व्यक्ती आहे, तिच्याजवळ पुरुषा इतकीच क्षमता आहे. हाच विचार या स्त्रीमुक्ती चळवळीच्या माध्यमातून मांडावयाचा आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीविषयीची माहिती बघितलेली आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळीचे स्वरूप बघितलेले आहे. त्यामध्ये असमान भूमिका, श्रमविभाजन व स्वभावविशेष आणि 3rd नंबरमध्ये बघितला आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व. थँक्यू.